नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ज्यांना पहिल्यांदाच स्वामी सेवा सुरू करायची आहे आणि नित्यसेवा देखील आपल्याला करायची आहे, तर स्वामी सेवा कशी करायची, नित्यसेवा कशी करावी हे ज्यांना माहिती नाही, नवीन सेवेकरांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही नव्याने स्वामींची सेवा करणार असाल, नित्यसेवा तुमची करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टीचा समावेश आपल्याला करायचा आहे, त्याचप्रमाणे सेवा कधी करायची, कोणत्या वेळेत करायची, कशी करायची आणि कोणते नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची आहे, तर याविषयीची आपण आज माहिती घेणार आहोत. नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. स्वामींचा प्रकट दिन बघा, अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस झालेला आहे. तर या दिवशी स्वामी समर्थ महाराज साक्षात हे प्रकट झाले होते. स्वामी समर्थ महाराज हे 8 वर्षांचे असताना प्रकट झाले होते. तर स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे 3रे अवतार म्हणून ओळखले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ स्वामींचं आश्वासन नाही, तर भक्तांना दिलेलं एक अभय आहे, एक वचन आहे. तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही स्वामी भक्तांची मनातली एक श्रद्धा आहे. स्वामी पाठीशी नित्य असतात, असा हजारो भाविकांचा एक अनुभव आहे. काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारे अनेक जण आहेत. अनेक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतात, परंतु अनेकांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी याविषयी माहिती नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळं ऐकलेलं असतं, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती मिळते, त्यामुळे नियम ऐकलेले असतात. या भीतीनेच बरेच जण स्वामींची सेवा करत नाहीत. स्वामींची सेवा करण्यापासून ते वंचित राहत असतात. आणि बघा, स्वामींची सेवा पहिल्यांदा म्हणजे स्वामींची सेवा हे कोणीही करू शकतं. अगदी लहान बाळापासून, मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत सर्वजण सेवा करू शकतात. कोणीही स्वामींची सेवा करू शकतात. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते देखील या सेवा करू शकतात. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते देखील स्वामींची सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यनियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लाखांनी आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो, स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करत असतो. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली तर आपल्या जीवनात सुख समृद्धी मिळते असं म्हटलं जातं. स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होतो. सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा करायची नाही. तर अपेक्षा करून जर आपण सेवा केली, परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये. आपण केवळ आपले कर्म करत राहावे. स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतात. तर या बाबतीत आपण निश्चित असायला पाहिजे, कारण की सेवा कोणतीही असो ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने आणि एकाग्रतेने, मनापासून आणि 100% समर्पण भाव ठेवूनच करायचे आहे. उत्कृष्ट भावभक्तीची ताकद मोठी असून अशक्य ही शक्य होण्याची किमया त्यामध्ये असते. असं बघा की नित्यसेवा करताना किंवा स्वामींची सेवा करताना आपण आपल्या परीने ती सेवा करू शकतो. सेवा करताना आपले भाव, भक्ती महत्त्वाची आहे. किती भावाने, भक्तीने आपण सेवा करतो, आपला किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे, हे महत्त्वाचं. आपण किती सजावट करून, किती जणांना सांगून देखावा करून जी सेवा करतो, ती सेवा स्वामींपर्यंत कधीच पोहोचत नाही. तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेवा करा, ती स्वामी समर्थांपर्यंत पोहोचते. काहीतरी मिळावं, काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी, या इच्छेने, या भावनेने आपण सेवा कधीच करायची नाही. सेवा ही फक्त भक्तिभावाने आणि स्वामींसाठी करायची आहे. आपल्याला योग्य वेळ येईल तेव्हा योग्य ती गोष्ट स्वामी महाराज नक्कीच देत असतात. आपण जितकी सेवा करतो त्याच्या 10 पटीने स्वामी महाराज आपल्याला देत असतात. त्यामुळे कुठल्याही मनात आपल्या विचार किंवा शंका, भाव न ठेवता आपण ती सेवा करायची आहे. स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम ते आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते. नित्यसेवेद्वारे भक्तीचे नाते स्वामींशी जोडले जाते. ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते. आपल्या मनाला शुद्ध आणि शांत ठेवते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देत असतात. पहिल्यांदा स्वामी सेवा सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची तुम्हाला स्थापना करायला पाहिजे. अगदी छोटीशी मूर्ती असली तरी पण चालेल,
किंवा छोटासा स्वामी महाराजांचा फोटो असला तरी पण चालेल. त्यांची स्थापना अगोदर आपल्याला घरात करायची आहे. आता प्रकट दिनाच्या औचित्याने तुम्ही बऱ्याच जणांनी स्थापना घरात केलेली असेल. कोणत्याही शुभ गुरुवारी, कोणत्याही शुभ मुहूर्तावर, किंवा आता स्वामी पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे, तर त्याचे औचित्य साधून तुम्ही स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची घरात स्थापना करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची असेल तर अगोदर आपल्या घरात, आपल्या हृदयात त्यांना स्थान देणं महत्त्वाचं आहे. त्यांची आपल्याला नियमितपणाने पूजा स्वामींची पूजा करायची आहे. नियमित नैवेद्य, त्यांची नित्य नियमाने पूजा करायची. स्वामींना नियमित नैवेद्य आणि स्वामी मंत्राचा जप, स्वामी चरित्राचे पारायण, अशा काही गोष्टींचा आपल्याला या सेवेमध्ये समावेश जो असतो तो करायचा आहे. स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरात स्थापन केल्यानंतर त्यांची नियमित पूजा केली पाहिजे. मूर्ती असेल तर नियमित अभिषेक केला पाहिजे. रोज शक्य नसेल तर किमान गुरुवारी मूर्तीवर अभिषेक केलाच पाहिजे. रोज आरती करणं शक्य नसेल तर किमान प्रत्येक गुरुवारी आरती केली पाहिजे. रोज स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नैवेद्य दाखवा. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. रोज स्वामी समर्थ महाराज यांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा आहे. शक्य झाल्यास रोज आरती करायची आहे. तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामी महाराजांचा जो भाव आहे, जो भावेल तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणायचा आहे. स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारीच करायची. गुरुवार हा दिवस दत्तगुरु, दत्तावतार आणि स्वामी महाराजांना समर्पित असून हा दिवस उत्तम मानला जातो. ज्या ठिकाणी स्वामी महाराजांची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ असावी. तसेच नीटनेटकी ठेवायची आहे. तुम्ही तुमचे कुलधर्म, कुळाचार, परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात. स्वामींची स्थापना केल्यानंतरनं तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचं मनापासून पूजन करायचं आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामी महाराजांसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. तसेच स्वामी महाराजांची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा. स्वामी महाराजांच्या मूर्तीला, फोटोला हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. स्वामी महाराजांना तर हिना अत्तर लावायचं. प्रत्येक गुरुवारी षडोपचारी आपल्याला पूजा करायची. आणि बघा, ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचं विशेष दिवस असतात त्यावेळेस सागर संगीत स्वामी महाराजांची पूजा करायची असते. नित्यसेवा कशी करायची तर आता बघा, स्वामी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना केल्यानंतर आपल्याला सेवा करण्यासाठी एक जपमाळ लागणार आहे. नित्यसेवेचे पुस्तक लागणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे. तुम्हाला या वस्तू जवळच्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरात मिळून जातील. त्या तुम्हाला आणायच्या आहेत. ऑनलाईन पण मिळतात. त्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने नित्यसेवा ही केली जाते. यामध्ये मंत्राचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः रोज 3 अध्याय तुम्हाला पठण करायचेच आहेत. आता तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही रोज स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः 3 अध्याय पठण करायचेच आहेत. म्हणजे 7 दिवसामध्ये तुमचं 21 अध्याय पठण होतात. तर 1 वेळा शक्य झाल्यास 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा किंवा 11 वेळा रोज तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. याला स्वामींची नित्यसेवा असं म्हणतात. तर आता बघा, ही सेवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर करायची. तर तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही करा. सकाळी असेल सकाळी करा. तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. सकाळी केली तरी चालेल. ज्यांना संध्याकाळी वेळ असेल त्यांनी संध्याकाळी ही सेवा केली तरी पण चालेल. आता ही सेवा करताना फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्तगुरूंची, स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा करायची नाही. दुसरा नियम म्हणजे स्वामींची सेवा करताना मांसाहार आपल्याला करायचा नाही. आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नसतो. नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही. परंतु बरेच लोक मांसाहार करत असतात किंवा घरातल्यांना बनवून द्यावं लागतं. मग अशा वेळेत सेवा करायची नाही. काही नाही, तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हळूहळू कमी होण्यास मदत होते. माझा स्वतःचा अनुभव आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला घरात मांसाहार करायचा आहे त्या दिवशी मांसाहार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा करू नका. देवाच्या वस्तूंना किंवा स्वामी महाराजांच्या वस्तूंना हात लावू नका. तुम्ही सकाळी तुमची सेवा करून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू शकतात. नॉनव्हेज केल्यानंतर स्वामींच्या कुठल्याच वस्तूंना, देवांच्या कुठल्याच वस्तूंना हात लावू नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. अमावस्या, पौर्णिमा
गुरुवार या दिवशी मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा. त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी चालणार आहे. या गोष्टीचं पालन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपण काही विशिष्ट सेवा करू शकतो. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही स्वामी महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करू शकतात. तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र या सारामृत या ग्रंथाचं 11, 21, 51, 108 असे पारायण देखील तुम्ही करू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांची नित्यसेवा जी आहे ती करायची आहे. काहीतरी मिळवण्यासाठी स्वामींची सेवा करू नका. स्वामींची सेवा मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. यामुळेच आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह बनतं, सकारात्मक बनतं. आपली कामं मार्गी लागतात, कुठलीही कामं अडत नाहीत. आपले जे कर्म आहेत या कर्माचा प्रारब्ध हा कमी होतो. ज्या ठिकाणी आपला संपूर्ण हात जायचा असतो त्या ठिकाणी आपल्याला फक्त बोट जाऊन थोडक्यात आपली गोष्ट वाचवतात, ते म्हणजे आपले स्वामी. तर या स्वामींच्या कृपेमुळे जीवनात अनेक प्रकारचे बदल घडून येतात. आपल्यात काही अडचणी असतील त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळत असतात. स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती आपली होते. त्याचप्रमाणे जर का आपल्या म्हणजे महिला असतील तर बघा, 4 दिवस आपले मासिक अडचणीचे असतात त्यावेळेस आपल्याला सेवा करायची नाही. 4 दिवस झाल्यानंतर तुम्ही 5व्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन तुम्ही सेवा करू शकतात. सर्व घरामध्ये तुम्हाला स्वच्छता करून गोमूत्र, गुलाबजल, गंगाजल शिंपडून तुम्ही सेवेला पुन्हा सुरुवात करू शकतात. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामी सेवेनं खूप म्हणजे खूप काही बदल घडलेले आहेत आणि जे आपण लाखोनी पैसा कमवून पण समाधान, सुख मिळवू शकत नाही, ते स्वामी सेवेने आपण सुखी समाधानी होतो. आजच्या जगामध्ये आपल्याला फक्त सुखी समाधानी राहायचं आहे. लाखोनी पैसा असला तरी समाधान भेटत नाही, सुख समाधान भेटत नाही. त्यामुळे स्वामी सेवा करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर्वांना.